Welcome all of you in a session of basic electricity. In the last session we have covered some numericals. So in this session also we will continue with the numericals on basic electricity. So for this we need some formulas to solve the numericals. So first one is the Ohm's law, म्हणजे ओहमचा नियम I is equal to V by R असेल. Then to calculate the equivalent resistance in series connection, we need the formula R is equal to R1 plus R2 plus up to Rn. Then equivalent resistance in parallel connection, 1 by R is equal to 1 by R1 plus 1 by R2 up to Rn, 1 by Rn. Electrical power P is equal to IV or P is equal to V square by R or P is equal to I square R. Last is the electrical energy. E is equal to P into T. That is electrical energy is equal to power into time. तर हे सगळे फॉर्म्युलाज आपल्याला यूज करायचे आहेत न्यूमरिकल सॉल्व करत असताना. तर एकूण 5 फॉर्म्युलाज आहेत, लक्षात ठेवा. पहिला असेल ओहम्स लॉ I is equal to V by R. दुसरा असेल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सिरीज कनेक्शन मध्ये, तर ते असेल सम ऑफ द रेजिस्टन्सेस, म्हणजे जे काही रेजिस्टन्स दिलेले आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची. पुन्हा पॅरलल कनेक्शन मध्ये 1/R 1 भागिले R बरोबर 1 भागिले R1 अधिक 1 भागिले R1 अप टू 1 भागिले Rn पर्यंत असेल, हे म्हणजे एवढे नंबर ऑफ असतील त्यासाठी. नंतर इलेक्ट्रिकल पॉवर साठी असेल पॉवर बरोबर करंट इंटू व्होल्टेज किंवा पॉवर बरोबर व्होल्ट स्क्वेअर डिवाइड बाय रेजिस्टन्स किंवा पॉवर बरोबर करंट स्क्वेअर इंटू R. आणि इलेक्ट्रिकल एनर्जी असेल E इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. तर हे सर्व फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आहेत जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व करूयात. आता न्यूमरिकल्सला सुरुवात करूयात. न्यूमरिकल नंबर 1. Here I is given as 5.45 ampere, voltage is 220 volts and energy consumed is equal to 1 kilowatt hour and time is equal to dash dash hours. जर तुम्ही डायग्राम बघितले तर डायग्राम मध्ये तुम्हाला एक मोटर दिसत आहे. त्या मोटरची पॉवर इन पॉवर आउट असं तुम्हाला दिसत आहे. तसंच करंट दिलेला आहे 5.45 अँपियर्स, व्होल्टेज दिलेला आहे 220 व्होल्ट्स आणि एनर्जी किती कंझ्युम होते या मोटरकडनं तेही दिलेलं आहे 1 किलोवॅट अवर. आता त्यांनी आपल्याला टाइम विचारलेला आहे की 1 किलोवॅट अवर कंझ्युम करण्यासाठी तिला किती वेळ लागतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लेट्स सॉल्व दिस एक्झाम्पल. बघा, गिवन डेटा काय आहे? करंट इज इक्वल टू 5.45 अँपियर, व्होल्टेज इज इक्वल टू 220 व्होल्ट्स अँड एनर्जी इज इक्वल टू 1 किलोवॅट अवर असेल. ॲज वी नो एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. जसं की आपल्याला माहीतच आहे एनर्जी बरोबर काय असणार आहे? पॉवर गुणिले टाइम. आता पॉवर इज इक्वल टू काय असेल? करंट इंटू व्होल्टेज. म्हणजे जे ई आहे एनर्जी, तर त्यासाठी आपल्याला पॉवर आणि टाइम माहित असायला पाहिजे. पण इथं काय दिलेलं आहे आपल्याला की टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, एनर्जी दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करावी लागेल. जर पॉवर आणि एनर्जी कॅल्क्युलेट केली तर त्यापासून मग आपण टाइम कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे पॉवर कॅल्क्युलेट करावी लागेल. सो P इज इक्वल टू I इंटू P. व्हॅल्यूज ठेवूयात. P इज इक्वल टू 5.45 इंटू 220. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे पॉवरची 1199 वॅट, म्हणजेच पॉवर इज इक्वल टू 1.199 किलोवॅट असेल. आता पॉवर आहे आपल्याकडे, त्याचा वापर करून आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. सो टाइम इज इक्वल टू एनर्जी डिवाइड बाय पॉवर असेल. व्हॅल्यूज पुट करा. T इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1.199. कॅल्क्युलेट केल्यानंतर टाइम आलेला आहे 0.83 आवर्स. So the time required to consume the 1 kilowatt hour energy is 0.83 hours. Numerical number 2. Calculate the power across each 10 ohm resistance. तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राम मध्ये दिसेल की 2 ओहम हे पॅरलल कनेक्शन मध्ये कनेक्ट केलेले आहेत. 10 ओहमचे कशाचे अक्रॉस केलेले आहेत? तर 100 वोल्टचे अक्रॉस ते केलेले आहेत. आता इथे आपल्याला पॉवर कन्झम्पशन कॅल्क्युलेट करायचे फॉर ईच रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम, म्हणजे प्रत्येक 10 ओहमच्या रेजिस्टन्ससाठी आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे. सो सॉल्व करूयात. गिव्हन डेटा R इज इक्वल टू 10 ओहम, V इज इक्वल टू 100 वोल्ट.
सो इन पॅरलल कनेक्शन व्होल्टेज इज सेम बट करंट इज डिफरंट असं आहे पॅरलल कनेक्शन मध्ये. सो P इज इक्वल टू V²/R हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सो P इज इक्वल टू 100² डिवाइड बाय 10 म्हणजे V ची व्हॅल्यू ठेवली आणि R ची व्हॅल्यू ठेवलेली आहे. सो पॉवर इज इक्वल टू 1000 वॅट आलेला आहे. तसंच पॉवर इज इक्वल टू किती असेल 1 किलो वॅट असेल. न्यूमेरिकल नंबर 3. कॅल्क्युलेट द एनर्जी इन द 10 ओम रेजिस्टन्स इन 10 सेकंड. इथेही दोन तुम्ही जर बघितलं डायग्राम मध्ये तर तुम्हाला दोन रेजिस्टर दिसतील. एक आहे 20 ओमचा, दुसरा आहे 10 ओमचा. कशाच्या अक्रॉस हे कनेक्टेड आहे तर 200 वोल्टच्या आणि ते पॅरलल कनेक्शन मध्ये आहे. आता जो 10 ओमचा रेजिस्टन्स आहे तर त्यांनी काय विचारलेलं आहे की किती एनर्जी पास होणार आहे 10 सेकंदामध्ये त्या 10 ओम्स मधनं. तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर सॉल्व्ह करूयात. गिव्हन डेटा असेल रेजिस्टन्स इज इक्वल टू 10 ओम, व्होल्टेज इज इक्वल टू 200 वोल्ट्स, टाइम इज इक्वल टू 10 सेकंद असेल. सो इन पॅरलल कनेक्शन व्होल्टेज इज सेम, त्यामुळे P इज इक्वल टू V²/R हा फॉर्म्युला यूज करूयात अगोदर. सो P इज इक्वल टू 200² डिवाइड बाय 10. P इज इक्वल टू असेल 4000. तर एनर्जी इज इक्वल टू असणार आहे पॉवर इंटू टाइम. सो E इज इक्वल टू 4000 इंटू 10. सो E इज इक्वल टू 40,000 वॅट सेकंड. आता हे 1 वॅट सेकंड इज इक्वल टू असेल 1 जूल. त्यामुळे एनर्जी असणार आहे एनर्जी इज इक्वल टू 40,000 जूल इज इक्वल टू 40 किलो जूल. म्हणजे एनर्जी कन्झम्पशन किती असणार आहे तर 10 ओम रेजिस्टन्स मधनं तर ते 40 किलो जूल असेल. न्यूमेरिकल नंबर 4. कॅल्क्युलेट द पॉवर अक्रॉस ईच 20 ओम रेजिस्टन्स. तर इथे डायग्राम मध्ये दिसत आहे की 2 ओम हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे अक्रॉस 200 वोल्ट व्होल्टेज. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की प्रत्येक ओम मधनं किंवा 20 ओमचा जो रेजिस्टन्स आहे तर त्याच्यामधनं पॉवर किती आहे, पॉवर अक्रॉस दिस 20 ओम किती आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सॉल्व्ह करूयात. बघा गिव्हन डेटा काय आहे R1 इज इक्वल टू 20 ओम, R2 इज इक्वल टू 20 ओम, व्होल्टेज इज इक्वल टू 200 वोल्ट असेल आणि आपल्याला P कॅल्क्युलेट करायचं आहे. सो रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, देअरफॉर करंट पासिंग थ्रू द रेजिस्टर इज सेम बट व्होल्टेज इज डिफरन्स. हेन्स वी कॅल्क्युलेट द करंट पासिंग थ्रू द रेजिस्टर्स. म्हणजेच हे रेजिस्टर्स काय दिलेले आहेत सिरीज कनेक्शन मध्ये आहेत. सिरीज कनेक्शन मध्ये करंट जे पास होणार आहे दोन्ही रेजिस्टर्स मधनं हे सेम असेल पण त्यांचे जे व्होल्टेज असणार आहे अक्रॉस द 2 रेजिस्टन्सेस ते वेगवेगळं असेल. त्यामुळे आता इथे जे सेम आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे टू कॅल्क्युलेट द पॉवर. त्यामुळे आपण इथं करंट कॅल्क्युलेट करणार आहोत सुरुवातीला. आता करंट कॅल्क्युलेट करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करावा लागेल दोन्ही रेजिस्टन्सचा. सो R इज इक्वल टू R1 प्लस R2 व्हॅल्यूज ठेवूयात. R इज इक्वल टू 20 प्लस 20. सो R इज इक्वल टू 40 ओम आलेला आहे. टोटल रेजिस्टन्स फॉर द सर्किट इज 40 ओम आहे. तर करंट कॅल्क्युलेट करू अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. सो I इज इक्वल टू V/R. व्हॅल्यूज पुट करा. I इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 40. V ची व्हॅल्यू 200, R ची व्हॅल्यू 40 ठेवलेली आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर ओम आपल्याला करंट किती मिळालेला आहे I इज इक्वल टू 5 एम्पियर करंट मिळालेला आहे अक्रॉस द रेजिस्टर्स. आता आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायची. सो पॉवर इज इक्वल टू I² इंटू R. सो P इज इक्वल टू 5² इंटू 20. I ची व्हॅल्यू 5, R ची व्हॅल्यू 20. 5 चा स्क्वेअर केला तो असेल 25. सो P इज इक्वल टू 25 इंटू 20. कॅल्क्युलेट केल्यानंतर किती आलेलं आहे 500 वॅट्स. सो पॉवर इज इक्वल टू 0.5 किलो वॅट. म्हणजे वॅटला जर 1000 नी डिवाइड केलं तर ते किलो वॅट मध्ये कन्वर्ट होईल. 500 ला 1000 नी भागलं तर ते किती आलेलं आहे 0.5 किलो वॅट. सो पॉवर across the register is 0.5 kilowatt. Numerical number 5. Calculate the current across the 20 ohm resistors. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की 3 रेजिस्टन्स आहेत 20 ओम, 10 ओम आणि 30 ओम. ते पॅरलली कनेक्ट केलेले आहेत अक्रॉस 200 वोल्ट.
आता त्यांनी आपल्याला इथं करंट विचारलेला आहे अक्रॉस द 20 ओहम्स. बघूयात कसं कॅल्क्युलेट करायचं. सॉल्व करूयात. गिव्हन डेटा R1 इज इक्वल टू 20 ओहम, R2 इज इक्वल टू 10 ओहम, R3 इज इक्वल टू 30 ओहम. सो V इज इक्वल टू 200 वोल्ट असेल. आणि I1 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे R1ला आपण 20 ओहम असं घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातनं जे करंट पास होणार आहे त्यासाठी आपण I1 असं वापरूयात. बघा, रजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, देअरफॉर करंट पासिंग थ्रू द रजिस्टर इज डिफरंट बट व्होल्टेज इज सेम. इथं काय आहे, रजिस्टर पॅरलल कनेक्शनमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या अक्रॉसचे करंट पास होणार आहे तर ते डिफरंट असेल, परंतु व्होल्टेज हे सेम असणार आहे. आता यूज करूयात ओहम्स लॉ. सो I1 इज इक्वल टू V डिवाइड बाय R1. व्हॅल्यूज पुट करा. V ची व्हॅल्यू असेल 200, R1 ची व्हॅल्यू असेल 20. सो I1 इज इक्वल टू 10 अँपियर. म्हणजेच करंट अक्रॉस 20 ओहम रजिस्टर्स इज 10 अँपियर्स. किंवा त्या रेजिस्टन्समध्ये किती करंट पास होत आहे तर 10 अँपियर्स करंट पास होत आहे. न्यूमरिकल नंबर 6. फाइंड द व्होल्टेज अक्रॉस द 6 ओहम रजिस्टर्स. आता हे सिरीज कनेक्शनमध्ये असतील. सिरीज कनेक्शनमध्ये करंट हे सेम असतं पण व्होल्टेज हे डिफरंट असतं. 3 रेजिस्टन्स आहेत, 12 ओहम, 6 ओहम आणि 15 ओहम. ते तिन्ही रेजिस्टन्सेस इथं सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. त्यांच्यापैकी जे 6 ओहम आहे तर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कॅल्क्युलेट करूया. बघा, R1 इज इक्वल टू 12 ओहम, R2 इज इक्वल टू 6 ओहम, R3 इज इक्वल टू 15 ओहम. व्होल्टेज इज इक्वल टू 150 वोल्ट. So resistors are connected in series, therefore the current through the resistor is same but voltage is different. Hence we calculate the current passing through the resistor. करूया. आता रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे करंट आहे तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला टोटल रेजिस्टन्स अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण आपल्याला तिन्हीच्या अक्रॉस व्होल्टेज दिलेलं आहे 150. आता हे तिन्हीच्या अक्रॉस आपल्याला सिंगलचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला करंट किती पास होत आहे हे माहीत असायला पाहिजे. तर ते करंट काढण्यासाठी आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स घ्यावा लागेल. देअरफॉर R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. व्हॅल्यूज ठेवा. R इज इक्वल टू 12 प्लस 6 प्लस 15. R1 ची व्हॅल्यू 12 आहे, R2 ची व्हॅल्यू 6 आहे, R3 ची व्हॅल्यू 15 आहे. ॲडिशन करून घ्या. बेरीज करून घेतल्यानंतर टोटल रेजिस्टन्स मिळालेला आहे 33 ओहम. सो R इज इक्वल टू 33 ओहम. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ I इज इक्वल टू V बाय R. V किती आहे 150, R आहे 33. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आलेली आहे 4.55 अँपियर. म्हणजे करंट पासिंग थ्रू विच रेजिस्टन्स इज 4.55 अँपियर असेल. तर करंट मिळालेलं आहे. आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे अक्रॉस द 6 ओहम. टू कॅल्क्युलेट द व्होल्टेज अक्रॉस 6 ओहम रेजिस्टन्स अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय असेल, V इज इक्वल टू IR असेल. व्हॅल्यूज पुट करा. V इज इक्वल टू 4.55 इंटू R म्हणजे आता इथं 6 ओहम आपल्याला घ्यावं लागेल, इंटू 6 केलेलं आहे. सो V इज इक्वल टू 27.3 वोल्ट. म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस द 6 ओहम रजिस्टर इज 27.3 volts. एनर्जी इज इक्वल टू असणार आहे पॉवर इंटू टाइम. सो E इज इक्वल टू 4000 इंटू 10